शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, पण अजूनही आदिवासी भागातल्या अनेक चिमुकल्यांकडे शाळेची बॅगही नाहीये. अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशन या संस्थेनं घेतली आहे ही जबाबदारी, शिक्षणासाठी थोडा हातभार लावण्याची. उत्साह होता, पण साधनं नव्हती. अराइज हे प्रोजेक्ट आपण ऍक्च्युली 2018 ला सुरू केलं. अराइजचं फुल फॉर्म आहे अप्रोच रूरल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल एज्युकेशन. सो नावातनंच कळतं की स्कूल एज्युकेशनसाठी, प्रायमरी एज्युकेशनसाठी ते सुद्धा रूरल एरियाजमध्ये आपण फोकस करतोय. आणि 2018 साली आमच्या लक्षात आलं की नगर जिल्ह्यात अकोले आणि संगमनेर हे जे 2 तालुके आहेत, तर ते भौगोलिकरित्या बरेच मोठे आहेत. म्हणजे तिथे शाळा पण बऱ्याच आहेत आणि तिकडे डोंगर, दऱ्या, प्लॅटू, प्लेन असं बरंच जॉग्राफिकल व्हरायटी पण आहे. पण तिकडे आश्चर्याची गोष्ट ही आहे, म्हणजे 80 ते 90% जी पॉप्युलेशन आहे ती आदिवासी लोकांची आहे. त्यामुळे आमच्या लक्षात असं आलं की आदिवासी समाजामध्ये अजूनही एज्युकेशनचं कल्चरच नाहीये. कारण त्या लोकांना म्हणजे गरिबीच ऍक्च्युली इतकी आहे किंवा 2 वेळच्या खाण्यापिण्याचेच एवढे वांदे असतात की ते आपल्या मुलांकडे सोर्स ऑफ इन्कम म्हणून ऍक्च्युली जास्ती बघतात. आणि मग हे सगळं लक्षात आल्यावर आम्ही ठरवलं की किमान क्लास एज्युकेशन नंतर पण ॲटलिस्ट मास एज्युकेशनसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक बॅग, त्यात पुस्तक, वही, पेन्सिल आणि आशेचं हास्य. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी गरीब आहेत. आपण दिलेले दप्तर, साहित्य घेऊन आम्ही खूप अभ्यास करू, खूप मोठे होऊ. एक छोटं पाऊल त्यांच्या मोठ्या भविष्याची पहिली पायरी ठरेल. शब्दांची ओळख, ज्ञानाचा प्रकाश आणि नव्या स्वप्नांना उधाण. अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशन आणि श्री व श्रीमती राम नारायण बुब यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणासाठी, समानतेसाठी आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने तुम्हीही व्हा या बदलाचे भाग. चला शिकवूया, सजवूया आणि उभं करूया एक नवं स्वप्न. टुगेदर वी कॅन क्रिएट अ बेटर टुमॉरो.